ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शेगावात फळवाटप व रक्तदान शिबिर पार पडले. शेगाव वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या 10 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी शेगाव तालुक्याच्या वतीने सईबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगाव येथे रुग्णांना फळ वाटप तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वाभिमान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भोजने, पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल पाटील, निळू पाटील, माजी उपसभापती सुखदेव सोनवणे, माजी तालुकाध्यक्ष दादाराव अंबोरे, श्रीकृष्ण गवई, माजी युवा जिल्हाध्यक्ष प्रभाकर पहुरकर, पत्रकार गौतम इंगळे, डॉक्टर सुनील गवांदे, पुष्पाताई गवांदे, तालुकाध्यक्ष भाग्यश्री सोनवणे, शहराध्यक्ष संगीताताई ससाने, दादाराव शेगुकार, पत्रकार विवेक शेगावकर, सरपंच गौतम इंगळे, कुसुम इंगळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुकाध्यक्ष उमेश इंगळे, तालुका महासचिव दीपक बिरकट, सुभाष तायडे, उदयवान सुरवाडे, कैलास दाभाडे, राहुल हातेकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवा आणि रक्तदान सारख्या उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा केल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज सईबाई मोठे सामान्य रुग्णालय येथे फळ वाटप कार्यक्रम आणि रक्तदान शिबिराचा कार्यक्रम वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज जे आपले वंचितांचे तारणहार आहेत, वंचितांचे तारणहार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना दीर्घायुष्य लाभो असं वंचित बहुजन युवक आघाडी शेगाव तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतो. तसेच या कार्यक्रमामध्ये वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, सर्व तालुक्याचे आणि जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग होता. शेगाव तालुक्यातील नवनियुक्त वंचित बहुजन युवक आघाडीचे सरपंच धना पाटील, मुरलीधर पाटील उर्फ धना पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी नियुक्त झालेलं आहे. त्यांना वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. आघाडी जिल्ह्याच्या तालुक्याच्या वतीनं सत्कार